Song of the Open Road is the new poem about which we have to discuss today. And this poem is penned down by Walt Whitman. Walt Whitman is an American poet. Walt Whitman is an American poet, and this is the poem which is taken from the selection of Leaves of Grass. Leaves of Grass, what is Leaves of Grass? Leaves of Grass is an anthology. Leaves of Grass is an anthology. Anthology means काव्यसंग्रह. विद्यार्थी मित्रांनो, वॉल्ट व्हिटमन यांचा एक काव्यसंग्रह आहे लिव्ज ऑफ ग्रास, त्याच्यामधून ही कविता घेतलेली आहे. आणि ही कविता आपल्याला असा एक संदेश देते की आम्ही आयुष्यामध्ये समाधानी आणि संतुष्ट तृप्त कसं राहायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज, क्वारल ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी वैचारिक परिपक्वता असायला पाहिजे. सो द सेक्शन 1 of Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness. Let me explain to you what is self-awareness. Self-awareness means आत्मभान. फ्री विल म्हणजे मुक्त इच्छा. आपल्या इच्छेनुसार आपल्याला आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. आपल्या आयुष्यानुसार, आपल्या इच्छेनुसार आपल्याला आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. इट डज नॉट मीन की आम्हाला स्वैराचाराच्या वाटेवर चालायचं आहे, परंतु आपल्याला आयुष्याचा आस्वाद आणि आनंद घेता आला पाहिजे. सो हिअर इज सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस. Tenderness. What is tenderness? Tenderness means the delicacy or delicateness of life. आयुष्य इतकं सुंदर आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा आनंद घेता येऊ शकतो. अगदी तुम्ही पहाटे पहाटे फिरायला जा, उगवता सूर्य असेल. जर थंडीचे दिवस असतील तर गवतावर पडलेले दवबिंदू असतील. बगीच्याकडे पाहाल तर फुललेले फुलं असतील. काय मावळतीला जर तुम्ही घराच्या बाहेर पडलेले असाल तर उगवतीच्या रंगांपेक्षा मावळतीचे रंग वेगळे असतील. सो दीज आर द थिंग्स विच गिव यू प्लेजर अँड हॅपीनेस अँड यू कॅन cool down yourself, you can calm down yourself, you can see the beauty of nature, and you ought to be thankful to God for the variety of colors that he has showered in nature. It gives us poets realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. आयुष्य असं आहे, आयुष्य एक असा प्रवास आहे विद्यार्थी मित्रांनो की जिथे तुमच्या प्रतिभेची, जिथे तुमच्या वैचारिक शक्तीची, जिथे तुमच्या बुद्धिमत्तेची अशी परीक्षा घेतली जाते, अशी कसोटी पाहिली जाते की जी कुठल्याही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात पाहिली जात नसेल. तर आयुष्य म्हणजे कसं आहे तर एक प्रदीर्घ असा प्रवास आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायचा आहे. वी ऑट टू रिमेन हॅपी इफ वी हॅव टू एन्जॉय द लाईफ. वी ऑट टू रिस्पेक्ट आवर एल्डर्स अँड दॅट इज द थिंग दॅट वी कॅन डू इन द प्रेझेंट ॲक्सिस. So any school or university cannot test your wisdom, but life can test you. आयुष्य तुम्हाला तपासते, आयुष्य तुमची कसोटी घेते आणि तुम्हाला
असं प्रत्येक क्षणाला मला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही सतर्क राहा या गोष्टीबाबत की तुमच्याकडनं शब्दानं कोणीही दुखवल्या जाणार नाही. बघा, काही माणसं शब्द देतात, काही माणसं शब्द देतात, काही माणसं शब्द पाळतात, काही माणसं शब्द फिरवतात, काही माणसं शब्द झेलतात, काही माणसं तुमच्यासारखे समजदार शब्दां वाचून शब्दांच्या पलीकडलं सारं काही समजून घेतात. आणि म्हणूनच असं मला तुम्हाला सांगायचं आहे की जगाचे संपूर्ण व्यवहार जे चालतात ते शब्दावरती चालतात. आणि म्हणूनच आपले शब्द काळजीपूर्वक वापरा. बी केअरफुल, बी अलर्ट दॅट ड्यू to your words. On account of your words, no one should be hurted. No one should be hurted or he should not get the pain on account of your words. आणि म्हणूनच एका कवीने खूप सुंदर म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की शब्द कसा असायला पाहिजे, तर शब्द असावा फुलासारखा, शब्द असावा फुलासारखा, सुगंध दुसऱ्यासी देत जावा. शब्द असावा फुलासारखा, सुगंध दुसऱ्यासी देत जावा. शब्द नसावा काट्यापरी, जो इतरांच्या अंतरंगी रुतावा. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, बी व्हेरी अलर्ट, बी व्हेरी केअरफुल व्हाईल यूजिंग द वर्ड्स, व्हाईल टॉकिंग टू एनी अदर पर्सन, मे बी इन युअर फॅमिली, मे बी with your friend or maybe your neighbor. You should think twice, thrice before speaking. बोलून विचारात पडू नका की अरे हे कसं झालं माझ्याकडनं, अशी वेळ येऊ देऊ नका. बोलून विचारात पडू नका, विचार करूनच बोला की जेणेकरून तुम्ही सेफर झोनमध्ये राहू शकाल. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. आयुष्याचा प्रवास सगळ्यांचा एकाच मार्गाने चालतो. जसं आयुष्य तसं जर विचार केला तर चित्रपटापेक्षा वेगळं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ या तीन स्टेजेसमधनं आमचा आयुष्याचा प्रवास चालत असतो. बालपण हे अतिशय सुवर्ण कालावधी असतो, तारुण्य काहीतरी उमेदीचा कालावधी असतो आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचा कालावधी असतो, आणि वृद्धापकाळ आपले अनुभव इतरांसोबत शेअर करण्याचा पिरियड असतो. सो पीपल लिव्ह इन असोसिएशन, लोक एकत्र राहतात. तुम्ही असं नाही म्हणू शकत किंवा मीही असं नाही म्हणू शकत की मी एकटाच असा एखाद्या सुनसान बेटावरती राहील की जिथे कोणीच नसेल आणि फक्त मी आणि मीच असेल. तर असं एकाकी आयुष्याला तुम्ही जगू शकत आणि मीही जगू शकत. आणि म्हणूनच समाजशास्त्रामध्ये दिलेली परिभाषा अशी आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. ही लिव्ज इन असोसिएशन, ही लिव्ज इन कंपनी. And to a large extent, my dear students, a man is known by the company he keeps. A man is known by the company he keeps. The road signifies mobility. The road signifies mobility. तुम्ही जो आयुष्यातला मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावरती तुमचं चलनवलन आहे, त्या मार्गावरती तुमचा प्रवास सुरू राहणार आहे, त्या मार्गावरती तुम्हाला नवीन नवीन अनुभव प्रत्येक क्षणाला येणारे, होणाऱ्या प्रत्येक दिवसाला येणार आहे, नवीन नवीन आव्हानं तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे. सो आय वॉन्ट टू टेल यू दॅट you have to accept the challenge. The person who accepts the challenge grows in strength. जी व्यक्ती आव्हान स्वीकारते ती व्यक्ती शक्तीने वाढत जाते. तिच्या जवळची कल्पनाशक्ती ही सक्रिय राहते. आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये आव्हानं स्वीकारायची आहे, माघार घ्यायची नाही. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. आपण एखाद्या विशिष्ट बिंदूवरती आपल्या
आयुष्यातला प्रवास सुरू करतो आणि दुसऱ्या बिंदूपर्यंत आपल्याला पोहोचायचं असते. जसं असं गृहीत धरा की आपण पहिल्या वर्गात प्रवेश घेतला, तर त्या पहिल्या वर्गापासून आपण त्याच संस्थेमध्ये अगदी बिलकुल थेट 12वीपर्यंत शिकू किंवा नाही ते माहीत नाही, परंतु कुठल्या ना कुठल्या तरी संस्थेमध्ये आपलं शिक्षण प्रक्रिया चालू राहते आणि आपण त्या संस्थेचं ऋणाईत असतो की त्या संस्थेने आपल्याला घडवलेलं असते. सो माय डिअर स्टुडंट्स, आय वॉन्ट टू टेल यू दॅट यू हॅव टू स्टार्ट ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट अँड यू हॅव टू रीच ॲट अ स्पेसिफिक पॉईंट. Whitman talks about the people and places. Walt Whitman talks about the people and places. वेगवेगळ्या जागांबद्दल, वेगवेगळ्या लोकांबद्दल विटमन आपले अभिप्राय देतो. वॉल्ट विटमन इज अन अमेरिकन पोएट अँड ही इज द सिनियर मोस्ट अँड मॅच्युअर्ड पर्सन who has the capacity to share his experiences with us. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long. एकाच स्थळी त्याला फार काळ राहावं असं वाटत नाही. ही डज नॉट वॉन्ट टू स्टे ॲट अ पर्टिक्युलर स्पॉट फॉर लॉंग पिरियड. ही वॉन्ट्स टू see something new. He wants to see the beauty of nature. He wants to see the variety of life. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Although the hospitality may be true. What do you mean by hospitality? Hospitality means आतिथ्यशीलता. आतिथ्यशीलता, स्वागत. आपण जिथे कुठे आपल्या नातेवाईकांकडे जात असू, आपल्या मित्रांकडे जात असू, तर त्या ठिकाणी आपल्याला वेलकम केल्या जाते, आपल्याला रिसीव केलं जाते विथ ग्रेट झील and with great enthusiasm. We can enjoy the breakfast, tea, coffee, food at that particular place, but it does not mean that we should take the anti-advantage of someone's courtesy. आपण इतरांच्या सौजन्याचा गैरफायदा नाही घ्यायला पाहिजे. आपण खूप काळ एका ठिकाणी थांबायला नाही पाहिजे. आपण कृतज्ञता व्यक्त करून त्या यजमानाचा, त्या व्यक्तीचा निरोप घ्यायला हवा. कारण असं आहे की अति तेथे माती असं म्हटलं जाते. तर आपण ऊस गोड झाला म्हणून मुळासोगट खाऊ नाही. सो द पर्सन मे बी हॉस्पिटेबल. समोरची व्यक्ती कितीही आतिथ्यशील असेल, कितीही आनंदाने हसतमुखाने तुमचं स्वागत करणारी असेल, परंतु त्यालाही सुद्धा त्याच्या समस्या आहेत, त्यालाही सुद्धा त्याचा संसार आहे, त्यालाही सुद्धा त्याच्या कामामध्ये कुठेतरी पुन्हा व्यग्र व्हायचं आहे. सो ही just or she just cannot offer you much time. So let us have a look on the text Song of the Open Road on page number 94 and 95. We have to study this poem on page number 94 and 95. Afoot and light-hearted I take to the open road. एका अगदी मुक्त रस्त्यावरती मी पाऊल टाकलेलं आहे आणि माझा आयुष्याचा प्रवास हा अगदी सुखद आणि हलक्या फुलक्या अंतःकरणाने आणि माझ्या भावविश्वामध्ये मी रममान आहे. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्यासमोर असलेलं जे जग आहे तर ते कसं आहे, निकोप आहे, निरोगी आहे आणि जिथे कुठलीच बंधनं नाही. आय एम फेसिंग द वर्ल्ड विच इज हेल्दी अँड फ्री. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय चूज.
मी जे काही निवडलं असेल, मला जिथे कुठे जायचं असेल तिथे मी पोहोचू शकतो निवडलेल्या रस्त्यावरनं, निवडलेल्या एका विशिष्ट बिंदूवरनं मी जिथे ठरवेल तिथे पोहोचू शकतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जाते की रस्त्यांची अखंडता ही देशाची अखंडता असते. तुम्ही बघा, आपल्याला आयुष्यामध्ये शेवटी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाचा स्वीकार करावा लागतो. करिअर असो, शिक्षण असो, व्यवसाय असो, नोकरी असो, शेवटी तो एक मार्गच असतो की जो आपल्या उपजीविकेचा मार्ग ठरतो. The long brown path before me, leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. माझ्यावरती ईश्वराने कृपा करावी, माझ्यावरती त्यांनी मेहरबान असावं असं मी कधी म्हणत नाही, किंवा माझं नशीब कसं आहे अशी मी चौकशीही करत नाही. आय डोंट वॉन्ट टू नो व्हॉट इज माय फॉर्च्यून. आय डोंट आस्क फॉर गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. मी स्वतःच माझं स्वतःचं चांगलं भविष्य घडवू शकतो. दिस इज कॉल्ड द रेअर कॉन्फिडन्स. दिस इज कॉल्ड द रेअर कॉन्फिडन्स. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. तर मला कोणत्याच प्रकारच्या तक्रारी करायचे नाही, कोणत्याच प्रकारचे उसासे टाकायचे नाही. माझ्या जीवनाबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. आय हॅव नो कंप्लेंट, आय हॅव नो ग्रीव्हन्सेस, and I don't want to postpone anything in my life. Once I have decided to do something, I am going to do it. Once I have decided to do something, I am going to do it. I have no complaint, no grievances. I feel absolutely no sorry, and I ask nothing to the Almighty, to the Omnipotent, to do something favorable in my interest. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Complaining, querulous means complaining, showing that one is irritated. मी कधीही संताप व्यक्त करत नाही आणि कधीही मला असं कोणत्याच प्रकारचं शल्य नाही. आय हॅव नो पेन दॅट समवन हॅज क्रिटिसाइज मी. असं अपेक्षाच ठेवू नका ना. तुमच्या संपर्कातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला चांगलंच म्हणेल. देअर मे बी सम पीपल हू कॅन ॲप्रिशिएट यू, देअर मे बी सम पीपल हू कॅन क्रिटिसाइज यू. सो ॲक्सेप्ट एव्हरीथिंग इन अ पॉझिटिव्ह मॅनर. मनस्ताप करून घेऊ नका, जीवाची चिडचिड होऊन जाऊ देऊ नका, कारण लाईफ इटसेल्फ इज अ गेम ऑफ चान्स. कारण आयुष्यच ही मुळात संधीचा खेळ आहे. सो हिअर इज द फिगर ऑफ स्पीच डिअर स्टुडंट्स, विच इज कॉल्ड ट्रान्सफर्ड एपिथेट. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स. कंप्लेंट्स म्हणजे मनाची अवस्था, मनाची स्थिती असते. तक्रार जेव्हा करतो आपण तर ती मनाची स्थिती एका व्यक्तीमध्ये रूपांतरित केलेली आहे. देअरफॉर द फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर्ड एपिथेट. TRANSFERRED. TRANSFERRED EPITHET. Transferred epithet means an adjective is transferred from one place to another. What is the adjective here? Complaints. And this complaint is transferred from the heart to a particular person. Strong and content, I travel the open road. अगदी शक्तिशाली अंतःकरणाने आणि समाधानी असा मनस्थिती मी या मुक्त रस्त्यावरती माझी वाटचाल करत आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. माझ्या आयुष्यासाठी ही वसुंधरा, ही पृथ्वी पुरेशी आहे. मला जो काही प्रवास करायचा आहे, व्हॉट एव्हर आय हॅव टू डू, व्हॉट एव्हर आय हॅव टू फेस, व्हॉट एव्हर आय हॅव टू accept, that I am ready to accept on this earth. I do not want
the constellations means the fate or destiny, दैव किंवा प्रारब्धाची माझ्यावर कृपा असावी और काही विशिष्ट अशा लोकांच्या समूहाने मला कुठे सहकार्य करावं अशी मी अपेक्षा ठेवत नाही. आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती त्याच्या ठिकाणी योग्य आहे. आय नो व्हॉट एव्हर दे आर डुईंग. कारण जगातल्या दोन व्यक्ती एकसारख्या नसतात ना विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या परिवारात तुमच्या बहीण भावंडंसुद्धा तुम्ही एकसारखे नाही. जे तुम्ही करू शकाल तर तुमचा भाऊ करू शकेल असं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचे असणारे पोटेन्शियल्स उपजत गुण वेगळे वेगळे असतात. आपल्या हाताचीही 5 बोटं सारखी नसतात. तिथे जगातले 10 लोक एकसारखे असू शकतील अशी अपेक्षा ठेवणं चूक आहे. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते पुरेसे आहेत. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. माझ्यावरती असणारं जे काही ओझं आहे, माझ्यावरती असणारं जे काही दडपण आहे ते दडपण मी दडपण मानत नाही. माझ्यावरती असणारे माझ्या वाटेला आलेली आव्हानं, मला सामोरं जावं लागणारी संकटं, या संकटांना मी संकट मानत नाही किंवा मौजं मानत नाही, तर ते एक डिलिशियस थिंग आहे, एक स्वादिष्ट थिंग आहे असं मी मानतो. सो हिअर इज द फिगर ऑफ स्पीच विच इज कॉल्ड ॲज पॅराडॉक्स. 2 opposite words like delicious and burdens are used for the poetic effect, for the greater poetic effect. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. मी त्या सगळ्या ओझ्यांना माझ्यासोबत जिथे जिथे जाईल तिथे तिथे घेऊन जातो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला माहीत आहे की माझ्यावरती असणाऱ्या दडपणातून माझी मुक्ती होणार नाही. आय एम फिल्ड विथ देम अँड आय एम फील देम इन रिटर्न. मी परिपूर्ण आहे माझ्या आयुष्यामध्ये त्या संकटासह, त्या दडपणासह, त्या अडीअडचणींसह, आणि मी सुद्धा त्याच पद्धतीने माझं आयुष्य व्यतीत करेल. सो डिअर स्टुडंट, हिअर इज द वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन ऑफ दिस पोएम, अँड हिअर आफ्टर आय विल गिव्ह यू द ॲक्टिव्हिटी शीट, अँड ॲक्टिव्हिटी शीट ऑफकोर्स with answer and we will see the paraphrase or appreciation of the poem. So this is all about today's working, and have a very good day.